आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कंधार शहराच्या ऐतिहासिक किल्ल्यात सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती परिणीताताई देवरे चिखलीकर यांचा एक सामाजिक उपक्रम. केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने 15 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवा विशेष स्वच्छता पंधरवाडा राबविला जात आहे. याच निमित्ताने ग्रामीण भागातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, ग्रामीण रुग्णालय, विविध शासकीय निमशासकीय विभागांच्या वतीने व पर्यटन व धार्मिक स्थळ व पर्यटन स्थळावर कायमस्वरूपी स्वच्छता राहावी या हेतूने ही मोहीम राबविली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने या मोहिमेसाठी जनजागृती करण्यात येत आहे. याला गाव पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली आहे. याच निमित्ताने आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी देशातील सर्व पर्यटन स्थळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी असा संकल्प प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. याच निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात नांदेड जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यासह नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती परिणीताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक कंधार किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हे आपण पाहू शकता. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती परिणीताताई देवरे चिखलीकर हे तळागाळात मन लावून सर्व उपक्रम राबवितात. आपण पाहू शकता सौभाग्यवती परिणीताताई देवरे चिखलीकर हे ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता हातात झाडू घेऊन झाडते वेळेस. या स्वच्छता मोहिमेमध्ये कंधार नगरीच्या माजी नगराध्यक्ष जफरुद्दीन बाहुद्दीन, नगरसेविका जानी बेगम, हाजिमिया कुरेशी, मखदूम कुरेशी, कलीम अन्सारी, मुजीब शेठ, राहुल ढवळे, चेतन केंद्रे, युवा नेते आसिफ शेख, निलेश गौर आदी कंधारचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेडहून आलेले मिलिंद देशमुख, जिल्हा परिषद मिलिंद व्यवहारे व यांचे सहकारी उपस्थित होते. कंधारच्या सामाजिक कार्यकर्त्या चित्रताई व त्यांचे सहकारी दिसत आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आज पर्यटन स्थळाची स्वच्छता या केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियाना उपक्रमाअंतर्गत आज आपण भुईकोट किल्ला कंधार येथे सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. आणि आज जवळजवळ 2-4 शाळेचे विद्यार्थी आणि संपूर्ण आपल्या कंधारमधील नगरसेवक असतील, जफरुद्दीन भाई असतील, चित्ररेखाताई असतील, डांगे भाऊ असतील आणि इतर सर्व पत्रकार मंडळी असतील आणि सगळे पदाधिकारी इथे उपस्थित राहिले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आज किल्ला स्वच्छ केला. पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला म्हणजे 24 एकरामध्ये हा भुईकोट किल्ला आहे. पण पर्यटन खात्याने ह्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज मला वाटते. कारण ज्या पद्धतीने किल्ला आहे, 24 एकरमध्ये हा किल्ला आहे आणि अतिशय पुरातन हा किल्ला आहे आणि म्हणावी तशी प्रसिद्धी या किल्ल्याला मिळालेली नाही आहे. तर आम्ही आमच्या वतीने म्हणा किंवा प्रसिद्धी करण्यासाठी किल्ल्याची म्हणून किंवा जास्तीत जास्त पर्यटक ह्या किल्ल्यामध्ये येऊन भेट देतील या अनुषंगाने आम्ही आमची सगळी टीम ह्यापुढे काम करणार आहे. असं पण आम्ही इथे सगळ्यांनी केलेलं आहे. जसं की रेल्वे स्टेशन आहेत, आपल्या नांदेड जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमधील बस स्टेशन आहेत, एअरपोर्ट आहे, तिथे आपण आपल्या किल्ल्याचा एक मोठा फोटो जर लावला तर पर्यटक इथं निश्चितपणाने आकर्षित होतील. आणि अजूनही काही आमच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत आणि ते आम्ही निश्चितपणाने येत्या काळामध्ये राबवू. आणि खऱ्या अर्थाने इथे किल्ल्यावर येऊन स्वच्छता करण्याचा उद्देश हा आहे की पर्यटकांनी जास्तीत जास्त इथे आलं पाहिजे आणि आलेल्या पर्यटकांना आपला किल्ला हा स्वच्छ दिसला पाहिजे. इथं आता जसं विद्यार्थ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास 1-1.5 तास इथे श्रमदान केलेलं आहे, साफसफाई केलेली आहे. तर इथं जास्तीत जास्त गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकचे बॉटल्स
रिकाम्या प्लेट प्लास्टिकच्या आणि प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स अशा पद्धतीने जे की विघटन होणार नाही अशा वस्तू इथं आम्हाला आढळल्या आणि ते अत्यंत शोकांतिक आहे की किल्ल्यामध्ये स्वच्छता खूप कमी दिसली. आणि आम्ही अजूनही लोकांना आवाहन केलेलं आहे की दर महिन्यातून एक दिवस तरी आपण श्रमदानासाठी इथे येऊन द्यावा आणि ज्या काही प्लास्टिकच्या वस्तू आहेत अशांना इथं मध्ये आणण्यासाठीच बंदी घालावी अशा पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि खऱ्या अर्थाने खरंच कंधारच्या सगळं विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार, कारण स्वच्छतेसारख्या विषयासाठी हे सगळेजण एक इनिशिएटिव्ह घेऊन पुढं आलेले आहेत. आणि ही स्वच्छता अभियान फक्त एक दिवसापुरतं नसून हे आम्ही 4 वर्षापासून राबवतो आणि पुढेही राबवत राहणार. आणि स्वच्छ भारत समृद्ध भारत म्हणजे स्वतः स्वच्छ राहणं, घर स्वच्छ ठेवणं, परिसर आणि कालांतराने पर्यटन स्थळं असतील, मंदिरं असतील ही स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येकजण आज प्रतिज्ञा घेऊनच इथून बाहेर निघणार आहोत हेच या क्षणी सांगतो. शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं 15 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हे विशेष स्वच्छतेचा पंधरवडा राबवला जात आहे. यामध्ये गावस्तरावरचे शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, गावातले वेगवेगळे कार्यालय, उपकेंद्र, आरोग्य केंद्र तसंच परिसरामध्ये जे काही धार्मिक स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आहेत याची कायमस्वरूपी स्वच्छता राहावी आणि लोकांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं यासाठी हे विशेष अभियान राबवलं जात आहे. आणि या अभियानाला नांदेड जिल्ह्यामधल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात स्वच्छता आढळून आलेली आहे. आणि विशेष म्हणजे गावामध्ये जनजागृती केल्यानंतर लोकांनाही स्वच्छतेचं महत्त्व त्या ठिकाणी पटलं आणि अनेक लोक हातामध्ये झाडू घेऊन आपलं गाव स्वच्छ करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी दिसून आलं. 1 ऑक्टोबर हा दिवस पूर्ण देशभरामध्ये जे काही महत्त्वाची पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणाची स्वच्छता करावी असं आव्हान करण्यात आलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी कंधारच्या भुईकोट किल्ल्यामध्ये आज महास्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं. खरं तर हा फार मोठा किल्ला आहे आणि कायमस्वरूपी या ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचाही त्यांनी या ठिकाणी संकल्प व्यक्त केलेला आहे. आणि पर्यटकांचा ओघ या किल्ल्यासाठी वाढला पाहिजे त्यासाठी या परिसराचं स्वच्छता आणि या किल्ल्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणामध्ये जर झाली तर निश्चित पद्धतीनं पर्यटकांचा ओघ या कंधार किल्ल्याच्या या ठिकाणी दिसेल. आणि या परिसरामध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्याही लोकांना मी सांगू इच्छितो की आपणही आपल्या परिसरामध्ये जे काही पर्यटन स्थळं असतील किंवा आपल्या परिसरामध्ये धार्मिक स्थळं असतील ते कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने लोकसहभाग द्यावा आणि त्यासाठी प्रयत्न करावेत असं मी आवाहन करतो. धन्यवाद.